भविष्यात चीनबरोबर युद्ध होईल की नाही, झाले तर नागरिकांवर काय प्रसंग ओढवेल याची माहिती नागरिकांना होणे अत्यंत गरजेचे आहे. पण प्रश्न असा आहे की हे सगळे करणार कोण? एका गोष्टीबद्दल टी व्हीवरील न्यूज चॅनल्सचे कौतुक करणे गरजेचे आहे. गेली जवळजवळ 4 वर्षे टी व्ही चॅनल्स रशिया युक्रेन युद्धातील दृश्ये टी व्हीवर चिकाटीने दाखवित आहेत. तसेच या युद्धामधील सर्व बाबींची माहिती लष्करी दृष्टिकोनातून नागरिकांना व्हावी म्हणून नाणावलेले संरक्षण तज्ज्ञ व सैन्यदलातील वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांच्या पॅनलची त्यासाठी मदत घेत आहेत. तीच गोष्ट इराण-इस्रायल युद्धाबाबतही म्हणता येईल. विशेष म्हणजे या युद्धात युद्धग्रस्त देशातील लहान मोठी शहरे कशी सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत, त्यातून रहिवासी भागांचीही कशी सुटका होत नाही. या देशातील जनतेला, अगदी लहान मुले, महिलांना कोणत्या प्रकारच्या नरकयातनातून सामोरे जावे लागत आहे हे सर्वांना टी व्हीच्या पडद्यावर प्रत्यक्ष दिसत आहे. हे सर्व पाहत असतानाही आम्ही नागरिक आपल्यावर असा प्रसंग कधीही येणारच नाही अशा भ्रमात निवांत आहोत. हा भ्रम व या निवांतपणावर प्रहार करून नागरिकांना खडबडून जागे केले तरच असे प्रसंग आपल्यावर येऊच नये म्हणून नागरिक त्याबद्दलच्या उपाययोजनांना प्रतिसाद देतील अशी शक्यता वाटते. पण हे सर्व होणार कसे याचे उत्तर शोधायचे आहे. जय हिंद.